बातमी कांदिवलीची। कांदिवलीतल्या चारको पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार झालाय। हिंदुस्थान नाक्याजवळ गणेश नगर परिसरात फायरिंग आहे। 2 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे। गोळीबारात फ्रेडी डिल्मा यांच्यावर गोळीबार झालेला आहे। जखमी व्यक्ती उपचाराकरता रुग्णालयात दाखल आहे। पाटी चारकोप इंडस्ट्री इस्टेटमध्ये अदानीचं कार्यालय आहे, त्याच्या बाजूला लग्नाचा अल्लाउद्दीन हॉल आहे। त्या ठिकाणी तो गाडीत त्याच्या फॉर्च्युनर गाडीच्या बाहेर उभा होता। तो आणि त्याचा मावस भाऊ होता। त्यावेळेला त्याच्या पाठलाग कर मला वाटतं पूर्वीपासून पाठलाग करत होते त्या ठिकाणी 3 जण होते। त्यातला एक जण बुलेट होती तिथे बसलेला आणि त्यांनी फायरिंग केलेली। 2 फायरिंग केल्या, त्याच्या पोटात गोळ्या लागलेल्या। तर आता माहिती डॉक्टरांनी तो दोन्ही गोळ्या काढलेल्या आहेत। आता त्याची परिस्थिती काय ते डॉक्टर सांगू शकतात, पण दोन्ही गोळ्या काढल्यात। आता जो डीसीपी आलाय तो तर मला वाटतं एसी ऑफिस मध्येच बसलेला असतो। त्याला फोन करा, मेसेज पाठवा, परंतु कुठेही लक्ष देत नाही। तक्रार घेऊन जावा तर सरळ सरळ बोलतो की मला ऑनलाईन तक्रार करा। म्हणजे ऑनलाईन म्हणजे ऑफिसमध्ये मग घरातच बसणार त्यापेक्षा अशा डीसीपीला तत्काळ इथं बदली झाली पाहिजे। अद्यापर्यंत फक्त 1 जणाला गोळी मारलेली आहे अशीच माहिती आहे। ज्याला जखमी झालेला आहे तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे, स्वतः गाडी ड्राईव्ह करून गेलेला आहे। त्याच्यावरती इस्पितळामध्ये ट्रीटमेंट चालू आहे। ज्यांनी मारलं त्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी 12 टीम्स तयार केलेल्या आहेत। लोकल पोलीस पण आहेत, क्राईम ब्रांचचे पण लोक आहेत। फॉरेन्सिकची टीम येऊन त्यांनी जागेचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्यांनी काय पुरावे सापडतात का तपासत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।